या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। आज आपण आलो आहोत पुरुषोत्तम नगरचा एक झोपडपट्टीमध्ये। शिक्षणाचा जो एक भाग आहे तो फक्त इतर समाजालाच आहे का, असा प्रश्न यांनी मला उपस्थित केलेला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेला हा पाडा आहे आणि शिक्षण यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या लहान मुलांना शालेय पोषण आहार असो, खाद्य असो, आपण बघू शकता इथं सर्वात जास्त गरज या आदिवासी बालकाला आहे आणि येथून अंगणवाडी कुठं गेली त्यांनाही माहिती नाही। या मुलाकडे आपण बघू शकता, याला शालेय पोषण आहाराची अत्यंत गरज आहे आणि वैद्यकीय गरज आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आरोग्य जनजागृती ही फार महत्त्वाची आहे, कारण की गेल्या कित्येक वर्षापासून इथे आदिवासी वस्ती आहे आणि इथूनच लहान लहान मुलं हे देखील आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण करून जात आहे। आपण बघू शकता इथं 2 लहान बालक माझ्या समोर आहेत आणि त्यांना अत्यंत आरोग्याची जनजागृतीचा प्रश्न आहे। लहान लहान मुलांचं शैक्षणिक भविष्य आणि अंगणवाडी मार्फत जे शिक्षणाची घडामोडी त्यांना शिकवली जाते, क ख ग घ एकापासून सुरुवात होते, ती मात्र या मुलांचं शैक्षणिक भविष्य अंधारमय झालेले आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की सदर अंगणवाडी सुरुवातीला इथं होती आणि ग्रामपंचायत मार्फत ती अंगणवाडी पुरुषोत्तम नगरला हलवण्यात आली आहे। तर सुमारे 1.5 किलोमीटरचा हा प्रवास असून लहान लहान मुलं एवढ्या लांब जाण्यास नकार देत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झालेलं आहे। नाव सांगत आहे तुमचं? अनिल गोखय वाघ। अंगणवाडी का तिथे काय ना काहीच नाही, बंद व्हाय जायला पहिला हातली पण आम्ही बंद व्हाय गायचं। अच्छा, मग पोरे जात का ना अंगणवाडी? काय ना मग इथली दूर काय ना जात कारखाना। गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा।